कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण नाशिक सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली दिघोळे राठोड यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। न्यायालयानं न्याय देणं अपेक्षित असतं, सबब देणं नाही असा दावा अंजली दिघोळे यांचे वकील आशुतोष राठोड यांनी केला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल असं निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयानं नोंदवलेलं आहे। त्याच विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। अगदी खरं आहे लागवी। खरं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आता या स्थगितीच्या विरोधात अंजली दिघोळे ज्या आहेत त्या हायकोर्टामध्ये गेलेल्या आहेत। त्यांचे वकील जे आहे आशुतोष राठोड यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि यांच्या शिक्षेला स्थगिती कशावरून दिली याच्या संदर्भातली याचिका ही त्यांनी दाखल केलेली आहे। त्याच्यावरची जी पहिली सुनावणी आहे ती आज 18 मार्च रोजी पार पडणार आहे। त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये किंवा कायद्याच्या कचाटेमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। खरं तर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्यावर याचिका दाखल होती आणि सदनिका लाटल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला होता। या पार्श्वभूमीवर त्यांना खरं तर 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावलेला होता आणि या खरं तर या शिक्षेच्या विरोधात त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील केलेलं होतं आणि त्या शिक्षेला 5 मार्च रोजी स्थगिती देण्यात आली। कोर्टाने यामध्ये महत्त्वपूर्ण निरीक्षण असं नोंदवलं होतं की माणिकराव कोकाटे यांच्या जर शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते आमदार होण्यासाठी अपात्र ठरतील आणि आमदार अपात्र झाले का पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्या लागतील आणि यामध्ये जनतेचा पैसा खर्च होईल अशा पद्धतीचं जे कोर्टाचं निरीक्षण होतं ते कोर्टाने नोंदवलेलं होतं। यावरून बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले होते। अनेक विरोधकांनी टीका देखील केलेली होती। कोर्टाने खरं तर न्याय देण्याचं काम करावं, जनतेचा पैसा किंवा सरकारच्या पैशाची त्यांनी बचत करू नये अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो विरोधकांनी केलेला होता। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर त्यांनी विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आता जर बघितलं तर अंजली दिघोळे यांचे वकील जे आहे आशुतोष राठोड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेले आणि माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती उठवावी या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळे आता त्याच्यावरची जी सुनावणी आहे ती उच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे। त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार की नाही हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लागवी निश्चित महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।